तर मुंबईमध्ये 3000 विद्यार्थ्यांचं एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतर करण्यात येते। पालिकेच्या शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचं स्थलांतर करण्यात येणार आहे। पालिकेच्या कारभारावरती टीकेनंतर स्थलांतराचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि तोच निर्णय आता रद्द झालेला आहे। पालिकेच्या कारभारावरती टीका झाली आणि त्यानंतर हा निर्णय रद्द झालेला आहे। वरळी सीफेस येथील शाळेची डागडुजी सुरू राहील, वर्गही भरतील असं पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे। महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडण्याच्या घटना त्यासोबतच शाळा स्थलांतरित करण्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या। आता वरळीमधील देखील जी ही मुंबई महानगरपालिकेच्या इमारत आहे, ही जी शाळा आहे, ही शाळा स्थलांतरिताचा प्रस्ताव जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे आला होता आणि त्यानंतर या शाळेतील जवळपास 1,500 विद्यार्थी बाजूच्याच जवळपास 500 ते 600 मीटरच्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा किंवा इतर शाळा आहेत या शाळांमध्येच या विद्यार्थ्यांचं स्थलांतरण केलं जाईल अशी मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतला होता। कारण की ह्या महानगरपालिकेच्या शाळेचं या ठिकाणी जे आहे ते सर्वेक्षण झालं होतं आणि सर्वेक्षण झाल्यानंतर या शाळेला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भेगा, त्याचसोबतच स्लॅब कोसळणे, त्याचसोबतच कलर जाणे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत या शाळेच्या घडत होत्या। त्यामुळे या ठिकाणी शाळेचं सर्वेक्षण झालं। ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्थलांतरण केलं जाणार होतं हे स्थलांतरित केलं जाणार नाही असं महानगरपालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता ह्या शाळेचं डागडुजी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे। कॅमेरामन गणेश राटेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।